स्वागत आहे परत एकदा आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आज आहे वीकेंड सॅटर्डे आणि आम्ही निघालो आमच्या फेरफटक्याला। आयकियामध्ये काही सामान रिटर्न करायचं होतं आणि त्याचबरोबर काही नवीन गोष्टी घ्यायच्या आहेत आम्हाला। आमच्या आता सिन्स स्प्रिंग चालू झालाय, आमचं गार्डनिंगचं काम चालू होतं, जे गार्डनिंगचं सामान आहे ते घ्यायचंय, तर त्यामुळे आम्ही तेही करणार आहोत आणि आजचा दिवस असाच मोस्टली घालवणार आहोत। त्याआधी मला सगळ्यांना खूप 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 थँक्यू करायचं आहे, कारण तुमचा जो काही प्रतिसाद मिळतोय आम्हाला आमच्या शॉर्ट्सवर किंवा माझ्या स्पेशली मी जे रोलीवर वाजवतोय, जे इन्स्ट्रुमेंट आहे माझं त्यावर मी गाणी वाजवतोय, त्या शॉर्ट्सवर तुमचा जो काही प्रतिसाद मिळतोय, थँक्यू सो मच। लाईक युअर एनकरेजमेंट एनकरेजेस मी टू प्ले मोर अँड दॅट्स व्हॉट वी लव्ह। या व्यतिरिक्त तुम्ही जो सपोर्ट देताय आमच्या व्लॉग्सला, इट्स रिअली रिअली ग्रेट। वी आर सो थँकफुल टू यू गाईज की तुम्ही अगदी नित्यनेमाने आमचे व्लॉग्स बघता, त्यावर कमेंट करता, छान आमच्याशी कनेक्ट करता आणि हेच आम्हाला हवंय। आम्हाला अशीच आमची जी काही यूट्यूब फॅमिली आहे ती बिल्ड करायची आहे। सो त्यामुळे थँक्यू सो मच, खूप खूप धन्यवाद तुमचे। आणि आता जास्ती न बोलता आपण जाऊया आयकियामध्ये, कारण गर्दी वाढत चालली आहे। चला। आणि ॲक्च्युली आम्ही रिटर्न रिक्वेस्ट ऑलरेडी फाईल केलेली ऑनलाईन, काही आयटमची जे आम्हाला रिटर्न करायचे होते, आणि कुरिअर सर्व्हिस ऑफ केलेली, पण आपल्याला स्वतः पॅक करून कुरिअर करावं लागतं आणि काही कारणामुळे मला नाही जमलं। तर त्यामुळे मग मी कस्टमर केअरला कॉल केला, त्यांनी सांगितलं की आयकिया स्टोअरमध्ये या आणि रिटर्न करा। त्यामुळे आम्ही इथे आलो। आम्ही सेम गोष्ट ह्यांना सांगितली कस्टमर केअरला, आणि इकडे आम्हाला हे आता टोकन दिलंय। या टोकननुसार तिकडे कॉल आउट होईल की कुठला काउंटर आहे आपला, आणि त्यानुसार मग आपण काउंटरला जाऊ आणि आपले आयटम्स देऊन टाकू। इथे इंग्लिश बऱ्यापैकी कळतं ह्यांना, सो त्यामुळे खूप कन्व्हिनियंट जातं। आणि अजून एक गोष्ट की ह्यांचे जे नेम टॅग्स आहेत ना, तर त्यावर सिम्बल्स लिहिले आहेत, जेणेकरून तुम्हाला कळेल की यांना इंग्लिश येतं, इटालियन येतं, फ्रेंच येतं। सो ती एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही हे करू शकता। आणि जर तुम्ही अशा देशात आहात जिथे इंग्लिश सेकंडरी लँग्वेज आहे किंवा ती लँग्वेज ऑफ द कंट्रीज नाही आहे आणि तुम्हाला त्यांना हे, यू कॅन ऑलवेज रिक्वेस्ट देम टू अँड चेक। आणि जनरली आयकिया स्टाफ हा बायलिंग्वल असतो, सो त्यामुळे तुम्हाला असं सहसा कुठल्याही देशात, ज्या देशात इंग्लिश भाषा नाही वापरली जात, तो प्रॉब्लेम येत नाही। अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती। आणि आता ते चेक करतायत ऑर्डर, तर ते बोलले थोडासा वेळ द्या। आणि खूप पोलाईट स्टाफ आहे, ॲटलिस्ट इकडचा। या ज्या सेंटरला आम्ही आलो, ऑबॉन नावाची जागा आहे, आमच्याहून साधारणपणे 40 मिनिट्सवर येते ही जागा। आणि बेस्ट पार्ट इज की हा जो सगळा रोड आहे आमच्या इथून इथे यायचा, तो असा लेक साईडला लागून आहे, त्यामुळे ड्राईव्ह खूप सुंदर आहे। आणि आम्ही कालपासून गाडी रेंट केली आहे, फ्रायडे नाईटपासून। सो संडे इव्हनिंगपर्यंत आमच्याकडे गाडी आहे, त्यामुळे आम्ही गाडीचा वापर करून या सगळ्या गोष्टी करतोय जोपर्यंत गाडी आमच्याकडे आहे ते। आणि त्यानंतर आम्ही लवकरच एक व्हिडिओ करू ज्यात आम्ही सांगू म्हणजे प्रोज अँड कॉन्स, मी गाडी केव्हा रेंट करावी आणि ट्रेननी केव्हा जावं, गाडी वर्सेस ट्रेन हा व्हिडिओ आम्ही करू लवकरच। हे आयकिया पेट फ्रेंडली आहे, स्वित्झर्लंड इनफॅक्ट पेट फ्रेंडली आहे, सो त्यामुळे खूप पेट फ्रेंडली आहे। म्हणजे आम्ही कधी कधी विचारतो त्यांना पेट अलाउड आहे का, तर ते असे म्हणजे आमच्याकडे बघतात की असं का विचारतायत, म्हणजे पेट हा फॅमिलीचाच एक भाग आहे, त्यामुळे ते म्हणजे इट्स कन्सिडर्ड की ते तुमच्याबरोबर येतील। त्यामुळे असा कुठेही प्रॉब्लेम येत नाही, एक्सेप्ट फॉर सुपर मार्केट जे तुम्हाला वृषाली बोलली आधी।
आम्ही आता खालच्या सेक्शन मध्ये आलेलो आहोत, जिथे सगळे पडदे आणि बेडशीट वगैरे मिळतात. तर आम्हाला 2 पिलो घ्यायच्या होत्या. सो ह्या मी बघतोय कितीला एक प्राइस, 8 फ्रँक्सला एक आहे ना? एक आहे 8 फ्रँक्स. ही असेल मला वाटतं साईज, सेमच आहे ऍक्च्युली या सगळ्या. तर आय थिंक ही चांगली आहे, मग हा 2 घेऊया. आणि आता आम्ही बघतोय बेडशीट. मला 2 बेडशीट हवंय विथ पिलो कवर. आणि काय घ्यायचं होतं आपल्याला? पडदे बघायचे. चला. सो इतके चांगले चांगले कर्टन्स आहेत आयकियामध्ये, पण आम्हाला नाही घेता येणार आहे कारण आमची जी सिलिंगची हाईट आहे, सिलिंग टू फ्लोअरची जी हाईट आहे 240 सेंटीमीटर्स आहे. आणि ह्यांच्याकडे जे मोठे पडदे आहेत ते 250 सेंटीमीटर पासूनच पुढे आहेत, म्हणजे अप टू 300 सेंटीमीटर पर्यंत. सो तो काय म्हणाला, एक तर तुम्ही ते तुम्हाला जर आवडले असते तर तुम्ही घेऊन स्वतः कट करू शकता, हा एक ऑप्शन. किंवा त्यांच्याकडे सुईंगची सर्व्हिस पण आहे, म्हणजे टेलर आहे बेसिकली, ती एक्सटर्नल सर्व्हिस आहे. सो तुम्ही घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे कर्टन्स. सो टेलरकडे जर कर्टन्स दिले तर तो साधारण 2 आठवडे लागतो, म्हणजे परत ते सगळं कटबीट करून द्यायला. त्यासाठी आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट लागते. आणि त्यांनी सांगितलं की त्याचे चार्जेस आहेत तर 30 फ्रँक्स आहेत जवळजवळ एका एका पेअर ऑफ कर्टन्सचे. म्हणजे 2 पडदे असतील बेसिकली, तर त्याचे 30 फ्रँक्स. असे आम्हाला अजून 6-7 घ्यायचे दिवाळीच निघेल. त्याच्यामुळे ऑफकोर्स आम्ही आता इथून घेतच नाही आहोत पडदे, कारण डझंट मेक सेन्स आणि आम्ही कट करून ते व्यवस्थित होणार नाही. सो बघू आता अमेझॉन किंवा दुसऱ्या कुठल्या तरी शॉपमध्ये आम्ही जाऊन बघू. A few moments later. काही नाही, आता मी बँकेला कॉल केलेला आणि त्यांना सांगितलं आता मी लोनला अप्लाय करतो, कारण ज्या किमती आहेत इकडे बेडशीटच्या, म्हणजे एवढ्यात बेड येतो आपल्या इकडे भारतात, त्यामुळे आम्ही आता हे स्किप करणार आहोत IKEA अनफॉर्च्युनेटली. आणि आमचं रिटर्नचं मेन काम होतं, हा आमचा टाइमपास होता जास्ती करून. म्हणजे घ्यायचं होतं आम्हाला ऍक्च्युली, बट नाही मिळालं. मग आता जास्ती वेळ नाही घालवायचा आहे, त्यामुळे आता आम्ही इथून निघतो आणि जातो एका वेगळ्या आउटलेटच्या जागी, ज्याचं नाव आहे विल्नफ. ते तुम्हाला दाखवू आम्ही. माझं फेवरेट आहे, कारण तिथे सगळे आउटलेट्स आहेत मोठमोठे आणि तुम्हाला सगळं काही मिळतं. मला वाटतं आपल्याला ते बोर्ड आणि हे घ्यायचंय खाली. अजून 1-2 किरकोळ गोष्टी घ्यायच्या आहेत IKEAत ना, त्या उचलतो आणि मग इथून निघतो विल्नफला. तर जसं तुम्हाला बोललो की 2 गोष्टी आम्हाला इथून घेऊन जायच्या होत्या, त्यातली एक आहे हा पेगबोर्ड. तर हा पेगबोर्ड खूप युजफुल पडतो मला काम करताना, कारण माझे जे काही छोटे मोठे डेस्क इक्विपमेंट असतात आणि कॅमेरा, कार्ड्स आणि हे सगळे, ते मला स्टोअर करायला खूप इझी जाते. तर मला हा खूप आवडतो आणि त्यामुळे हा पेगबोर्ड मी माझा जो डेस्क आता असेंबल करतोय, ज्याची आम्ही ऑर्डर केली आहे, ते आता घरी येईल पुढच्या आठवड्यात. त्याच्याबरोबर हे इझी असेंबल होऊन जाईल आणि त्यामुळे मला असा पेगबोर्ड मिळेल माझ्या डेस्क सोबत. आता आपण हा ब्लॅक घेतलाय. ह्याच्याबरोबर हे जे आहे, हे बेसिकली क्लिप्स आहेत या ज्या डेस्कला जाणार त्या, त्यामुळे हे घेतोय. हे हुक आहेत ना, तर यू कॅन चूज अ कॉम्बिनेशन ऑफ व्हॉट यू वॉन्ट ॲज पार्ट ऑफ द पेगबोर्ड. जर तुम्हाला इथे दिसतंय वेगवेगळं पेगबोर्डवर वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यानुसार तुम्ही कस्टमाइज करू शकता. तर मी हे हुक्स घेतोय कारण मला केबल्स लटकवायचे असतात.
आणि दुसरं म्हणजे ऍक्च्युली हे बास्केट पण घ्यायचं आहे मला. हे ना ह्याच्यात टाकता येईल सगळं का ट्रे घेऊ? बास्केट ना. हुक बार पण घेतलाय जिथे बरेचसे हुक्स आहेत, म्हणजे केबल्स जे मला डेस्क ऑर्गनाईज लागतो, सो या सगळ्या केबल्स आहेत त्या सगळ्या बरोबर उशाली हसू खरंच ऑर्गनाईज लागतो, तर त्यामुळे त्या सगळ्या ज्या केबल्स आहेत त्या सगळ्या बरोबर व्यवस्थित लागाव्या व्यवस्थित, त्यामुळे आम्ही हे सगळं घेतोय. ठीक आहे, हसते उशाली. आमच्याकडे हार्डवेअरचं दुकान आहे. 2000 years later. आम्ही आता आलेलो आहोत विलनावला, पुष्करची आवडती जागा. तर तुम्ही माझ्या पाठीचे बघताय ते हॉर्नबाग म्हणून मोठं शॉप आहे. सो इथे हॉर्नबाग मध्ये तुम्हाला जास्त करून हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकलच्या गोष्टी जास्त मिळतात. त्या व्यतिरिक्त पण तुम्हाला आतमध्ये लाईट्स वगैरे असं ज्या हाऊसहोल्ड गोष्टी आहेत त्या पण मिळतात. आणि इथे मेनली ह्या सेक्शन मध्ये ना प्लांट्स खूप आहे. आम्ही इथून 2 प्लांट्स घेतलेले लास्ट टाइम. सो आता जसं समर येतोय तर इथे जास्त गर्दी व्हायला लागली आहे. लोक एक तर सीड्स घेतात किंवा इकडून प्लांट्स घेतात. तर आम्ही पण त्या सेक्शनमध्ये जाणार आहोत. जर काही चांगलं, मला ॲक्च्युली सीड्स हवे आहेत तर बघूया, ते जर मिळाले तर मी ते घेईन आणि स्वस्तामध्ये पॉट वगैरे मिळालं ते घेईन. आणि ॲक्च्युली आम्ही इथे चाललेलो आहोत कारण जे आमचं ग्रास आहे पुढचं लॉन, सो ते कट करण्यासाठी आम्हाला ती मोठी कात्री असते ती हवी आहे आणि ग्लव्स वगैरे हवे आहेत. सो बेसिकली गार्डनिंगच्या थोड्याफार गोष्टी हव्यात. सो ते मेनली आम्ही इथे घेण्यासाठी ह्या दुकानात चाललेलो आहोत. आणि मग इथे अजून बरेचसे आउटलेट्स आहेत, ते तुम्हाला मी हळूहळू दाखवेनच. सो आत्ता समर येईल 1-2 महिन्यांमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी सगळं पॅटिओचं फर्निचर इथे ठेवलेलं आहे आणि चांगले आहे फर्निचर. थोडंसं रिझनेबल मी नाही म्हणणार, पण ठीक आहे, बघू शकतो. स्वित्झर्लंडमध्ये सेकंड हँड फर्निचरचे शॉप्स पण मिळतात. सो आम्ही आधी तिथे जाऊन बघणार आहोत की काय साधारण प्राइस असते वगैरे, आणि तिथे जर काही आवडलं तर तिथून उचलू, नाहीतर मी इथे ह्या कुठल्या तरी एका दुकानामध्ये आम्ही येऊन बघू काहीतरी बेसिक फर्निचर आपलं. आत्ता काही प्लॅन नाहीये घ्यायचा. सो आधी आपण आज जाऊया आणि जे आपल्याला साधी सामान लागणार आहे मेन ते घेऊया. काय मस्त वाटतंय ना ह्या सेक्शन मध्ये. मला खूप आवडतं. खूप इतकी वेगवेगळ्या प्रकारची झाडं आणि फुलं आहेत ना की असं होतं कुठला घेऊ आणि कुठला नाही. बार्बेक्यू मशीन पण आहे, ते पण आपल्याकडे. येस येस येस, करायचंय ना समर मध्ये बार्बेक्यू. पण ह्यांचे मला फर्निचर खूप आवडत आहेत ना, खूप सुंदर सुंदर आहेत. मला इनफॅक्ट तेही आवडलं, छान आहे. पण ते थोडं मोठं आहे, आपल्याला एवढी गरज नाही. बघूया.
इथे जे सगळे मोठमोठी दुकानं आहेत ना, त्यांची एक मार्केटिंग टॅक्टिक असते की जे तुम्ही मेन इथे घ्यायला आलात, आता हे हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकलचं दुकान आहे, बट त्याच्या व्यतिरिक्त इथे गार्डनिंग तुम्हाला मिळतं, कारण यांचं ऑफकोर्स एक सेक्शन आहे गार्डनिंगचं, पण त्या व्यतिरिक्त हळूच ते लोक पेट केअरचं थोडंफार ठेवतील, त्यानंतर हाऊस होल्ड काही गोष्टी असतील त्या ठेवतील. म्हणजे तुम्ही इथे खरेदी करायला एक गोष्ट येता आणि जाताना 100 गोष्टी घेऊन जाता, त्यातल्या 50 गोष्टी तुम्हाला काहीच उपयुक्त नसता, पण तुम्ही घेऊन जाता बिकॉज यू सी दॅम गोष्टी विकायला. त्यानंतर इव्हन बिलिंगला तुम्ही बघाल की काही छोट्या मोठ्या गोष्टी ठेवलेल्या असतात, जसे टॉर्च आणि किचन आणि हे ते, जे तुम्हाला गरजच नाही पण तरी तुम्ही पिक कराल. तर असं एक बघायला मिळतं इथे साधारण. आणि इथेच नाही, आपल्या इथेही तसं तुम्ही डीमार्ट वगैरे कुठे गेलात तर असतं, बट इथे खूप ऑब्व्हियस असतं. आता इथे पेटकेअर ठेवलंय, म्हणजे खरं हे पेटचं दुकानच नाहीये, पण तरी इथे त्यांनी ठेवलंय, कारण त्यांना माहितीये की जेव्हा माणूस इथे येतो वीकेंडला खरेदी करायला, तेव्हा सगळ्या गोष्टी बघत असतो, तर एकाच ठिकाणी त्याला जर सगळं मिळालं तर बेस्ट असं आहे. ही मला मस्त मोठी अशी कात्री मिळाली आहे. झाडं कापायलाच वापर आहे. तुझे केस कापायला वापर. ठीक आहे. हे बघ, मस्त आहे ना. चला हे घेऊया. आणि ग्लव्स घेतलेले आहेत आम्ही. आता आम्हाला मोठी झाडू बघायची आहे. ठेवून हे नवीन वाला घ्या, आपण कसं करतो बा आता. हो ऑफकोर्स, वापरलेलं नाही आहे. एकदम आतमध्ये असेल ते घ्यायचं. हे वेगळं आहे, हे घेऊ. हा घेऊ हे चांगलं घे ना, अनलॉक करून बघ. ठीक आहे, परफेक्ट. लेट्स टेक इट. आता आम्ही घेतलेलं आहे बेसिक गार्डनिंगच्या गोष्टी, आणि मेन गोष्ट आम्ही विसरलो, ज्यासाठी आम्ही ऍक्च्युली आलो इथे, ते म्हणजे फेन्सिंग. कारण मोमो सगळ्यांच्या घरी नाही तर जात बसेल, आणि मग एकदा ते फेन्सिंग लावलं की कसं तिचा एरिया होऊन जाईल, तिला खेळता येईल. त्याच्यामुळे त्याची मेजरमेंट आम्ही घेतलेली आहे. ते आता आम्ही शोधतोय की कुठे आहे इकडे, आणि बघूया त्याची काय साधारण प्राइस आहे, आम्हाला पण माहित नाहीये. सो लेट्स सी. त्यांची जी रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यांना विचारले आम्ही की कुठे आम्हाला फेन्स मिळेल. सो ती आम्हाला घेऊन जाते त्या एरियामध्ये. A few moments later. आम्हाला आमच्या घरासाठी पडदेच मिळत नाहीये वाटतं, आज काय दिवस नाहीये. पण इथे पण आहे, हाईट 245 सेंटीमीटर आहे. आम्हाला थोडं 240 तर थोडं खाली, कारण मग ते लोळतात जमिनीवर. सो तिने काय सांगितलं, इथं तुम्ही कट करू शकता स्वतःहून. दुसरी गोष्ट तुम्ही शिवू शकता, जे आमच्याकडे शिलाई मशीन नाहीच आहे आणि मला येत पण नाही, त्यामुळे तो ऑप्शन नाहीच आहे. पण तिने मला एक सांगितलं की इथे ह्या अशा गम टेप म्हणू शकतो आपण, ज्या आहेत, ज्या एक आहे त्याची प्राइस 4 फ्रँकला. सो एका पडद्याला ती इनफ होते. तर तुम्ही खालून ती लावायची आणि मग ते फोल्ड करायचं बेसिकली बाहेरची साईड, मग ते काम चालून जातं. म्हणजे तुमची बेसिकली पडद्याची हाईट कमी होते. ही नवीन कळलेली गोष्ट आहे आम्हाला आज, आणि ऍक्च्युली चांगली गोष्ट आहे. सो आम्ही विचार करतोय की इथूनच पडदे घेऊयात का अजून एखाद्या शॉपमध्ये. ते आमचं डिसाईड झालंय, आणि आम्ही फेन्स घेतलेलं आहे. हे ते आता घरी जाऊन लावून बघणार आहोत आम्ही कसं आहे या मुलीसाठी. हो. तर अशा प्रकारे सर्व रिसर्च करून आणि खूप सारा वेळ घालून आम्ही बऱ्यापैकी सामान घेतलेलं आहे हॉर्नबाग मधून. आणि आता आम्हाला इकडे लिव्हिंग रूमचे कर्टन्स मिळालेले आहेत. बेडरूमचे एवढे काही ग्रेट नव्हते, आम्हाला आवडले नाहीत. त्यामुळे आता आम्ही इकडच्या कुठल्या तरी एका दुकानात परत जाऊ. मोस्टली लिपोमध्ये जाऊ, तिथे एकदा बघू, मिळाले तर ठीक आहे, नाहीतर परत येऊ कधीतरी. कारण इथे सगळं 5 वाजता बंद होतं शनिवारी, आणि ऑलरेडी 4 वाजत आलेले आहेत. त्याच्यामुळे आमच्याकडे 1च तास आहे आता जे काय घ्यायचं आहे त्याच्यासाठी. आणि आम्ही पण खूप दमलेलो आहोत, कारण सकाळपासून बाहेरच आहोत.
सो आता पटकन डंप करतो सगळं सामान आणि मग जातो. A few moments later. तर फायनली सगळी शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही आधी तुम्हाला जसं बोललो लिपोला जाणार होतो. तर लिपो नावाचं जे आउटलेट आहे थोडं लांब होतं, म्हणजे याच एरियात आहे, थोडं लांब होतं. त्याऐवजी आम्ही बोललो की हे नावाचं जे आहे मोमा नावाचं जे आहे ते आपण एक्सप्लोअर करूया. येस, तर ते आम्ही त्याच्यात गेलो आणि आम्हाला सरप्राइझिंगली खूप चांगल्या गोष्टी मिळाल्या. खूप क्लासी कलेक्शन आहे त्यांचं. म्हणजे पडदे वगैरे तर इतके सुंदर होते, म्हणजे सगळ्याच गोष्टी ऍक्च्युली खूप छान होत्या आणि प्लस डिस्काउंट पण चालू होता थोडाफार काही काही गोष्टींवरती. सो आम्हाला त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी मिळून गेल्या आहेत. तर आम्ही- रिझनेबल जसं आम्ही बघत होतो त्या बजेटमध्ये आम्हाला मिळालं. तर आता खूप उशीर झालाय, पूर्ण दिवस गेलाय आणि आता आम्हाला भूका लागल्यात आणि आता घरी पण जायचंय. तर त्यामुळे ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही. सो हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय.